एक्झाम्पल दाखवत होते टेबलचं, है ना? हा हा असा एक टेबल तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे. ओके जमेल? हा? मॅम टेबल नाही दिसत, स्क्रीन नाही शेअर झाली अजून. ओके ओके, एक मिनिट मी शेअर करते. राहिले शेअर करायचे. ओके, आता इथे बघा दिसते स्क्रीन माझी. हा मॅम. ओके, देवाशिष हा असा टेबल इथे तुम्हाला क्रिएट करायचा आहे. जमेल ना, करता येईल ना? हो मॅम. हा, येस. ओके चालेल. हॅलो देवाशिष. हॅलो मॅम. हो हो, म्हटलं जमेल ना तसा टेबल करायला? हो 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 मॅम. ओके ठीक आहे, मग असं आपण टेबल तुम्ही प्रॅक्टिस करा घरी, म्हणजे तुमची पण थोडीफार प्रॅक्टिस होईल. जर समजा काही डाऊट वगैरे वाटला तर तुम्ही तसं मग मला मेसेज करा. ओके हो चालेल. ठीक आहे. मग आता इथे बघा आपण HTML मध्ये काय काय पाहिलेलं आहे. पहिल्यांदा आपण हेडिंग टॅग पाहिले, पॅराग्राफ टॅग पाहिला, लिस्ट टॅग आपण इथे पाहिलं, नंतर फॉर्म बघितलाय, टेबल पाहिलं, है ना? अजून काय पाहिलं आपण HTML मध्ये? टेबल नाही नाही, बस तेवढंच फॉर्म पाहिलं. पाहिला ते. टेबल पाहिला, है ना? इमेज टॅग झालाय आपला? नाही. हो तुम्हाला सांगितलंय देवाशिष, तुम्हाला झालं. सांगितलंय विद्या? नाही. नाही ना? काय मॅम? ठीक आहे. इमेज टॅग झालाय का आपला? नाही ना? ठीक आहे, असू द्या, मी सांगते इथे पुन्हा. सो आपल्याला जर आपल्या वेब पेजला इमेज शो करायची असेल तर ती आपण कशी करणार आहे? सो त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे आपल्या फोल्डर मधला कोणती पण एक इमेज घ्यायची. सो इथे समजा मी जस्ट ही इमेज घेते, तिला फक्त कॉपी करायचंय. कॉपी करायचंय, आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये यायचं आणि तिथे आल्यानंतर याच्यावरती इथे राईट क्लिक करून पेस्ट करायची. ओके, पेस्ट केली की इथे बघा तुम्हाला ही इमेज दिसते. सो आपल्याला काय करायचं, ही इमेज आपल्या वेब पेज वरती घ्यायची, म्हणून मी इथे काय करते, या टॅगच्या इथे IMG टॅग हा यूज करते आणि त्याच्यामध्ये SRC इक्वल टू डबल कोट्स मध्ये या इमेजचं नाव जसं आहे तसं तुम्हाला इमेजचं नाव इथे घ्यायचं, img.jpg. सो फक्त कंट्रोल एस ने मी सेव्ह करते आणि त्या पेजला मी पुन्हा रन करते व्हिविन ब्राउझर. तर इथे बघा अशी इमेज आपल्याला दिसते, है ना? म्हणजे इमेज जी आहे आपल्याला दिसताना कशी दिसणार आहे, इमेजची जी ऍक्च्युअल साईज आहे ना त्याच साईज मध्ये ती इमेज आपल्याला शो होते. ठीक आहे, समजलं इमेज टॅग कसा घ्यायचा? त्याच्यासाठी आपण इथे काय केलाय, हा IMG टॅग इथे यूज केलाय, IMG SRC इक्वल टू डबल कोट्स मध्ये img.jpg आपण हे एक इमेज घेतली, है ना? तसंच जर समजा आता मला इथे बघा काय करायचंय, नेक्स्ट आपण इथे पाहतो ते अँकर टॅग. आता अँकर टॅगचा यूज आपण कशासाठी करतो, की आपल्याला जर समजा एका पेज वरून दुसऱ्या पेज वरती जर रिडायरेक्ट व्हायचं असेल किंवा जम्प व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपण इथे काय करतो, अँकर टॅगचा यूज करतो. जसं की मी इथे बघते आपल्याकडे हे एक पेज आहे आपलं, ज्याच्यावरती आपण काय केलंय, एक इमेज घेतलेली आहे आणि एक टेबल घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय, इथे या फॉर्म टॅग वरती जर समजा इथे या टेबल वरून मला त्या फॉर्मच्या पेज वरती जर जम्प करायचं असेल किंवा जायचं असेल तर आपण काय करणार आहे, अँकर टॅगचा यूज करणार आहे. मग तो कसा करायचा, इथे अँकर टॅग A ने इनिशियलाइज होतो, त्याच्यामध्ये href इक्वल टू डबल कोट्स मध्ये काय करायचं, आपल्याला ज्या पेज वरती जायचं त्या पेजचं ऍज इट इज नाव तुम्हाला घ्यायचंय. म्हणून मी इथे काय करते, रिनेम करून त्याला मी कॉपी करते. फक्त कॉपी केलं आणि त्या पेजला मी काय करते, त्याचं जे कॉपी केलेलं आहे ते पेस्ट इथे केलं.
ठीक आहे. आणि त्यानंतर त्या अँकर टॅगला जस्ट मी होम म्हणून नाव दिलं. तुम्हाला हे नाव तुम्हाला जे हवंय ते तुम्ही इथे देऊ शकता. तर इथे फक्त बघा, आता मी रन करते. हे पहा, इथे मला हे होम दिसलं. जे आपण तिथे टाकणार आहोत ना ते तुम्हाला दिसणार आहे. सो या होम वरती जेव्हा मी आता इथे बघा माऊसचा कर्सर कसा दिसतोय, ॲरो मध्ये दिसतोय ना, आणि जेव्हा मी होम वरती नेते तर तो पॉइंटर मध्ये येतोय. मग आता जेव्हा मी त्याला क्लिक करते तर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय झाला, हा फॉर्मचा पेज जो आहे तो ओपन झालेला दिसला है ना. समजलं अँकर टॅग हो. आपण कसा केला, म्हणजे एका पेज मॅम वरून त्यात आपल्याला आपण जर लिंक पण दुसऱ्या टाकू शकतो पेज का? काय काय त्यात आपण लिंक पण टाकू शकतो ना? लिंक म्हणजे म्हणजे कुठल्या साईटची वगैरे? हो हो टाकू शकतो ना त्याच्यामध्ये. आता जर समजा मला काय करायचंय, इथे मी CIIT इन्स्टिट्यूट या पेज वरती मला जम्प करायचंय. म्हणून मी काय करते, याची URL जी आहे तिला कॉपी करते आणि इथे मी टाकते. आता या पेजला मी रन करते विविन ब्राउझरने. ठीक आहे. आता होम वरती आहे, या होम वरती मी क्लिक करते. पहा है ना, त्या होम वरती क्लिक केल्यामुळे काय झालं, मी डायरेक्टली CIIT इन्स्टिट्यूट याच्यावरती मी जम्प केला. समजला. तसंच जर समजा एखादी आपण इमेज वगैरे बघत असो, समजा मी इथे महाराष्ट्र न्यूज घेतली. ठीक आहे, न्यूज आहे. त्याच्यामध्ये मी याची लिंक मी कॉपी करते आणि ही लिंक काय करते मी इथे पेस्ट करते. समजा आपण आणखीन एक अँकर टॅग घेऊया, त्याच्यामध्ये HREF हॅश मध्ये पेस्ट केला आणि याला काय देते, न्यूज म्हणून मी देते. ठीक आहे. अँकर टॅगला काय दिलं मी, न्यूज म्हणून दिलं. आता या पेजला मी रन करते. तो इथे बघा, ह्यांचं मी इथे क्लोज करून टाकते पेज जे मी रन केलेले ते. सो पहा, होम वरती क्लिक केलं तर तुम्ही कुठे जाताल, CIIT इन्स्टिट्यूटची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही जम्प केलं. आणि जर समजा मी न्यूज वरती क्लिक केलं, एक मिनिट, आणि जर समजा मी न्यूज वरती क्लिक केलं तर कुठे जाणार आहे, महाराष्ट्र टाइम्सच्या न्यूजला. म्हणजे जी लिंक आपण दिलेली आहे त्या लिंकला तो जम्प करतोय. समजला अँकर टॅग हो मॅम. है ना. Yes, ma'am. आता जर समजा मी एखादी इमेज याच्यामध्ये मी काय करते, अजून एक इमेज ऍड करते. समजा ही इमेज मी इथे घेतली, ही इमेज मी इथे ऍड करते. एक मिनिट, पेस्ट करायचे. इमेज मी ऍड केली. काय नाव आहे तिचं, img3.jpeg. तर मला काय करायचंय, आता आपण काय करत होतो, होम वरती म्हणजे अल्फाबेट आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण रिडायरेक्ट होत होतो. पण आता मला काय करायचंय, इमेज वरती क्लिक केल्यानंतर मला रिडायरेक्ट झालं पाहिजे. म्हणून आपण इथे काय करणार, अँकर टॅग घेतला आणि या अँकर टॅगच्या आतमध्ये मी घेते SRC इक्वल टू डबल कोट्स मध्ये त्या इमेजचा जो काही पाथ आहे, म्हणजे काय img3.jpeg. ठीक आहे. आणि इथे आता HREF या अँकर टॅग मध्ये मला काय करायचंय, या HTML पेज वरती जम्प करायचंय. मी त्याला रिनेम करून काय करते, पूर्ण नाव कॉपी करते, कारण की मला ते ऍज इट इज पाहिजे. जर त्याच्यामध्ये मिस्टेक झाली तर माझ्या पेज वरती मी प्रॉपर रिडायरेक्ट करणार नाही. म्हणून इथे बघा, याला मी आता रन करते. तो इथे बघा, जेव्हा मी या इमेज वरती क्लिक करेल तर काय झालं, मी फॉर्म वरती आले है ना.
जर समजा या इमेज वरती मी क्लिक करते, इथे बघा इमेज वरती आलो की काय होतंय, पॉइंटर येतोय आणि इमेजच्या बाहेर गेलं की काय होतंय, कर्सरला एरो येतोय है ना. जेव्हा मी इमेज वरती क्लिक करते तो काय करतोय, फॉर्म वरती रिडायरेक्ट होतोय. सो म्हणजे आपल्याला डायरेक्ट इमेज वरून जरी रिडायरेक्ट व्हायचं असेल तरी आपण होऊ शकतो. जसं की आपली ही वेबसाईट आहे, वेबसाईट वरती जर इथे बघा हे इमेजेस टाकलेले आहेत, जर याच्यावरती मी क्लिक करते तर काय होतंय, पेजला म्हणजे त्याच्यावरती जे काही पेज लिंक केलेलं असेल तर त्या पेजला तो काय करतोय, रिडायरेक्ट करतोय है ना. समजला? येस मॅम. देवाशी समजलं की अवघड वाटतंय? हो हो मॅम, समजलं. समजलं ना. सो असं मॅम आपण याचे इथे फोटो शेअर करा. हो मी तुम्हाला कोड शेअर करतच असते ना नेहमी. बॅच झाली की तुम्हाला कोड शेअर करते मी. ठीक आहे, ठीक आहे, समजलं इथे अँकर टॅग? येस हो मॅम. मॅम. ओके. सो आता नेक्स्ट इथे बघा मार्क्यू टॅग आहे. आता या मार्क्यू टॅगचा आपण यूज कशासाठी करणार आहोत, सो आपल्या पेज वरती जर एखादं कंटेंटला काय करायचंय, मूव्ह करायचंय एक साइड वरून दुसऱ्या साइडला म्हणजे किंवा स्लाइड करायचं, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, मार्क्यू टॅगचा इथे यूज करतो. सो इथे बघा हे पहा, हे तुम्हाला दिसतंय हे कशामुळे आलं, मार्क्यू टॅगचा यूज केला ना त्याच्यामुळे तुम्हाला तो मार्क्यू टॅग दाखवतोय. पहा तो काय होतोय, पूर्ण कंटेंट हा कंटिन्युअसली स्लाइड होत राहतो तुमच्या पेज वरती. ओके. समजा की आता तो येताना कुठून येतोय, राईट कडून लेफ्ट कडे येतोय, पण मला तो लेफ्ट कडून राईट कडे गेला पाहिजे, म्हणून आपण काय करणार, मी सेम कंटेंट देते इथे. मग इथे काय करायचं, इथे या मार्क्यू टॅगच्या आतमध्ये त्याला काय द्यायचंय, डायरेक्शन द्यायची. डायरेक्शन इक्वल टू डबल कोट्स मध्ये राईट. सो इथे बघा एक बाय डिफॉल्ट तो लेफ्ट साइड येतोय आणि याला आपण काय केलं, राईट दिलं. तसंच आपण त्याला डायरेक्शन देतो अप अँड डाऊन. इथे मी कॉपी करते फक्त. सो इथे मी डायरेक्शन मध्ये काय करते, अप, म्हणजे तो काय करेल, वरच्या साईडला रिडायरेक्ट करेल. इथे बघा हे पहा लास्ट वाला. तसंच मला काय करायचंय, डाऊनवर्ड साईडला करायचंय, तर त्याला मी डाऊन साईडला पण मी रिडायरेक्ट करू शकते. सॉरी, डाऊन. तर इथे बघा तो काय होणार आहे, वरून खाली येईल आता है ना, असं. तो असं आपण मार्क्यू टॅगचा इथे यूज करतो. समजलं? येस मॅम. है ना. ओके. आता इथे जसं आपण मार्क्यू टॅग झाला, आपला अँकर टॅग झालेला आहे, इमेज टॅग आपण पाहिला बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इथे आपण आणखीन एक टॅग बघतोय, तो म्हणजे ऑडिओ टॅग. आता ऑडिओ टॅगचा आपण यूज कशासाठी करणार आहे, की आपल्याला जर आपल्या वेब पेज वरती ऑडिओ डिस्प्ले करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण इथे काय करतो, ऑडिओचा रन करतो. एक मिनिट, मी इथे फक्त ऑडिओ जो आहे माझा तो कॉपी करून घेते. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही पण आहेत माझ्याकडे, हे मी आधी दोन्ही पण कॉपी करते आणि इथे पेस्ट करते. ओके. सो आता इथे मला काय करायचंय, ऑडिओ रन करायचा, म्हणून मी इथे ऑडिओ टॅग यूज करते आणि या ऑडिओ टॅगला आपण काय अप्लाय करायचं, कंट्रोल्स अप्लाय करायचे. कंट्रोल आणि या ऑडिओ टॅगच्या आतमध्ये एक सोर्स टॅग येणार आणि या सोर्स मध्ये आपण काय करायचं, SRC मध्ये काय करायचे, जो कोणता ऑडिओ आहे, जसं आपण इमेज साठी घेतो
त्या फाईलचा पाथ तसाच पाथ तुम्हाला इथे द्यायचा आहे. So इथे बघा ते करते so इतकंच आणि रन करून चेक करते. तो पहा असं तुम्हाला हा ऑडिओ मिळेल. ओके, सो असं तुम्ही त्याच्यावरती पहा हे कंट्रोल्स वगैरे आहे, व्हॉल्यूम कमी जास्त करणं आहे किंवा याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला प्लेबॅक वगैरे स्पीड जे काही आहे ते तुम्हाला इथे मिळतं. तसं तुम्ही काय करू शकता, तुमच्या वेब पेजला जर तुम्हाला ऑडिओ शो करायचा असेल तर तो आपण इथे असा शो करू शकता. त्यासाठी काय केलं मी, इथे ऑडिओ टॅग घेतला आणि त्याला कंट्रोल्स अप्लाय केले आणि त्याच्या ऑडिओ टॅगच्या मध्ये पाथ सोर्स टॅग घेऊन त्याच्यामध्ये पाथ दिला. आता जसं इथे आपण ऑडिओ दाखवला तसाच व्हिडिओ पण करायचा आहे. सो इथे व्हिडिओ हा व्हिडिओला सोर्स टाकतो. व्हिडिओला पण सोर्स करायचा आहे, त्याला कंट्रोल्स अप्लाय करायचे आणि सोबत त्याला काय करायचं, एक मिनिट, स्टाईल इक्वल टू डबल कोट्स मध्ये हाईट आणि विड्थ, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला किती हाईट मध्ये दिसला पाहिजे आणि किती विड्थ मध्ये शो झाला पाहिजे असं तुम्ही त्याला अप्लाय करायचं आहे. विड्थ कोलन समजा 400 पिक्सल अशी विड्थ घेतली आणि या SRC इक्वल टू डबल कोट्स मध्ये काय करायचा, इथे पहा हा व्हिडिओ माझ्याकडे आहे, तर तो व्हिडिओ मी इथे कॉपी, त्याचा पाथ कॉपी करते आणि हा पाथ पेस्ट केला. मला पहा इथे व्हिडिओ पण पाहायला मिळेल. इथे बघा असा हा व्हिडिओ पण आपण रन करू शकतो. ओके, आता हे कंट्रोल्स आपण यूज केल्यामुळे काय होतंय, तुम्हाला हे कंट्रोल्स इथे मिळतात. म्हणजे त्याचं प्ले करणं आहे, व्हॉल्यूम कमी जास्त करणं आहे, फुल स्क्रीन वरती तुम्हाला शो करायचा असेल तर हे कंट्रोल्स तुम्हाला मिळतात है ना. सो इथे हाईट विड्थ जशी तुम्ही ऍडजस्ट करताल तसं तुम्हाला शो होईल. समजा मी इथे हाईट घेतली 100 आणि इथे विड्थ घेतली 200, तर तेवढ्याच एरियामध्ये तुम्हाला व्हिडिओ शो होणार आहे. सो पहा छोटं केलं तर छोटा दिसतंय, हाईट कमी केली ना मी आता 100 आणि 200, तर म्हणून तो तेवढाच मला शो करतो इथे. समजला? हो मॅम. येस मॅम. ओके, ठीक आहे, चालेल. मग इतकं तुम्ही आता प्रॅक्टिस करा यांची. आता आज आपण जे जे बघितले, टेबल पाहिलंय आपण, बरोबर, टेबल पाहिलंय, मार्केट टॅग झालेत, ऑडिओ व्हिडिओ टॅग झालेला आहे है ना, अँकर टॅग आपण पाहिला, बरोबर. इमेज वरून जर आपल्याला पेज वरती रिडायरेक्ट व्हायचं असेल तर ते आपण कसं करणार ते पाहिलं. ओके है ना. ओके. देवाशीष काय डाऊट याच्यामध्ये? नाही मॅम. विद्या तुम्हाला? मॅम ते इमेज मध्ये काय कंटेंट आहे ते दाखवतात ना एका टॅगने कुठल्या तरी? काय काय आपलं जी इमेज दिली आहे त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे तो दाखवतात ना, म्हणजे काय कंटेंट आहेत म्हणजे? म्हणजे आता एखादा माणूस वगैरे असेल तर दाखवतात ना त्याच्यामध्ये हे, किंवा खाली नाही का दाखवत ते? नाही, ते फक्त आपण काय करतो, जर समजा कुठे गेले, इथे इमेज टॅग घेतली ना, तर आता इथे या इमेज मध्ये माझ्या काय आहे, JPG एक. सो या इमेज मध्ये काय आहे, फ्लावर आहे फक्त, म्हणून तिथे काय करतात आपण फक्त अल्ट म्हणून टॅग यूज करतात आणि त्याला फ्लावर म्हणून मेन्शन करतात. म्हणजे त्या इमेज बद्दल काहीतरी अल्टरनेटिव्ह आपल्याला इथे द्यावा लागतो, म्हणजे ती इमेज प्रॉपर यावी म्हणून. ओके. बाकी काही नाही. हेच म्हणताय ना तुम्ही? हो हो. हा, तर ते आपण अल्टरनेटिव्ह देतो त्याला, जसं की आपण नाही का काय म्हणू शकतो, आपण जर एखादा आपल्याला ऍड्रेस द्यायचा असेल तर आपण त्याला काय करतो, लँडमार्क देतो है ना, जवळपासचा. सो तसंच आपण एखादी इमेज घेतली ना, तर त्या इमेजला आपण काय करतो, अल्टरनेटिव्ह देतो, की जेणेकरून त्याने ती म्हणजे त्याला क्लिक झाली पाहिजे की हा अशा टाईपचीच इमेज असेल तिथे असं. ओके, हो. अजून काही? काही नाही. झालं ना? हो. ठीक आहे, मग आज आपण हॅलो जे मॅम. पाहिलेले आहेत. हा, हॅलो बोला.
मॅम ते सॉफ्टवेअर जे पाठवलं ना तुम्ही ते हा इन्स्टॉल नाही होते. कोणाला? करीम तुम्हाला मला का? हा हा अच्छा चालेल, मी पुन्हा एकदा पाठवते. ठीक आहे. ते ठीक 3 आहे. फाईल्स आहेत ना मॅम? 3 वेगवेगळ्या फाईल आहेत. एक पॅकेजची फाईल होती आणि एक सॉफ्टवेअरची एक फाईल होती. हो हो. दोन्ही तिन्ही पण फोल्डर मी डाउनलोड केले. हा बट ते दाखवतच नाहीये, म्हणजे ओपन होते